राज्यातील राजकीय नेते हे एकमेकांवरती टीका करताना आता आपली राजकीय पातळी ही कुठेतरी खालावत चालली आहे का असाच प्रकार समोर आलेला आहे तो म्हणजे भंडाऱ्यात एका भीम गायकीने मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवरती जी आक्षेपार्ह टीका केलेली आहे त्यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत या ठिकाणी उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे आहेत. नीलमताई, आपण ती टीका किंवा ते आक्षेपार्ह वक्तव्य तर आपण ऐकलं, नेमकं किती गंभीर आहे हे प्रकरण हेही आपल्या लक्षात आलेलं आहे. काय सांगाल या संपूर्ण गोष्टीविषयी? कुठेतरी बोलण्याची पात्रता किंवा टीका करण्याची पात्रता हीच आता खालावत चाललेली आहे. आंबेडकर जयंती किंवा आंबेडकरी चळवळीतले अनेक जलसे आणि अनेक कार्यक्रम आणि सभा मी स्वतः त्याच्यात सहभागी झालेले ऐकलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज आपण पाहतो की हिंदू कोड बिल आलं, महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, स्त्रियांचे अनेक कायद्यांच्या संदर्भात वेळप्रसंगी स्वतःच्या सत्तेचा त्याग केला. पण बाबासाहेब आंबेडकर कायम महिला समानतेच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. अशा वेळेला घटनेच्या 14व्या 15व्या 16व्या कलमानुसार आज स्त्रियांना समान अधिकार आणि संधी बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेली आहे. अशा वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चाललेल्या कार्यक्रमामध्येच एक महिला दुसऱ्या महिलेवर बलात्कार करण्याची जे भाषा बोलतात, तर ती एक मानवी अधिकाराला आक्रमण करणारी, मानवी अधिकारांवरती त्याच्यावरती लांछनास्पद अशी ती भूमिका आहे. संबंधित व्यक्ती अमृता फडणवीस या मुख्यमंत्र्यांच्या फक्त पत्नी नाही आहेत, त्या एक सामान्य नागरिक पण आहेत, एक सामाजिक क्षेत्रात आहेत, कला क्षेत्रात आहेत आणि व्यक्ती आहेत त्या महत्त्वाच्या. अशा याला मुळामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीवरती जाऊन बलात्कार केला की मुख्यमंत्र्यांना कळेल काय हे आहे. ह्याच मुळी विचार जो आहे तो पूर्णपणे स्त्रियांच्या अधिकारांच्या संदर्भामध्ये काळिमा फासणार आहे असं मला वाटतं. दुसरं वाईट गोष्ट अशी की त्यांनी काही गोष्टी बोलत असताना पैसे उधळत होते लोक, हे दिसतंय चित्र. त्याच्यामुळे ह्या पैसे उधळण्याचा एक त्यांचा म्हणजे कौतुक करण्याचा भाग झाला. पण तेच लोक ज्यावेळेला असं त्या बोलल्या की आम्ही त्यांनी जर का पुरुषांनी बलात्कार केला तर त्याचं सामान आम्ही कापून टाकू, त्याच्यावरती मात्र लोक गप्प बसलेले आहेत. तेवढंच नाही तर पैशांची ऑफर देखील केली, जो या गोष्टी करेल त्याला आम्ही काही लाख रुपये देऊ, बक्षीस म्हणून देऊ, त्याच्या विरोधातली केस लढू, इथपर्यंत टोकाची मानसिकता यांची गेलेली आहे. मुळामध्ये एक लक्षात घ्या की अनेक आंदोलनं जी झाली गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही सोशल मीडियावरती जर का पाहिलं तर एखादं मत व्यक्त करणाऱ्या कुठल्याही स्त्रीबद्दल तिच्यावर बलात्कार करू किंवा तिच्या अंतरंगाबद्दल काहीतरी कॉमेंट्स करणं घाणेरड्या आणि डायरेक्टली की आपण असं तिच्यावरती बलात्कार करायलाच निघालो आहे अशा थाटामध्ये बिन नावानी लोक लिहित आहेत. म्हणजे आधी शाब्दिक होत होतं, आता प्रत्यक्ष सभा संमेलनात व्हायला लागलेलं आहे. ही गोष्ट जर का होत असेल तर कार्यक्रमाचं संयोजक कोण आहेत हेही तपासलं पाहिजे. राज्य महिला आयोगाने या संदर्भामध्ये संबंधित व्यक्तीला विचारणा केली पाहिजे. आणि अगदी महत्त्वाची गोष्ट अशी की आंबेडकरी चळवळीतले आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामधले सर्व राजकीय पक्षांनी पक्षातीत स्वरूपात हा विचार केला पाहिजे की आपण स्वपक्षातल्या किंवा दुसऱ्या पक्षातल्या किंवा मतभेद झालेल्या स्त्रीच्या बद्दल बोलत असताना आपण कुठली बंधनं किमान पाळली पाहिजेत. नाही तर महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे. आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, महर्षी कर्व्यांचं नाव घेतो आणि प्रत्यक्षामध्ये राजकारणात किंवा समाजकारणात कुठल्याही स्त्रीच्या बद्दल किंवा जी स्त्री राजकारणात नाही आहे, समाजकारणात नाही, अशा सामान्य कुठल्याही स्त्रीच्या बद्दल असे तिचे वाभाडे काढणं म्हणजे तिला सार्वजनिक जीवनातून एक प्रकारे फाशी दिल्यासारखी असं मला वाटतं. आणि म्हणून अतिशय माझ्या भावना सखेद आहेत. मग स्वतः उद्विग्न झालेली आहे. पोलिसांनी स्वतः याच्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे. पण केवळ एका व्यक्तीला हा शिक्षेचा प्रश्न नाही आहे, तर हा एका समाजातली जी एकूण मानसिकता झालेली आहे की ज्याच्यामध्ये द्रौपदीचं एकदा वस्त्रहरण झालं होतं, पण समाजात जी जी सार्वजनिक जीवनात पाय टाकेल त्या प्रत्येक स्त्रीला वस्त्रहरणाला, अशा प्रकारच्या शाब्दिक वस्त्रहरणाला सामोरं जावं लागतं आहे. ही फार गंभीर गोष्ट आहे असं मला वाटतं आणि त्याच्याबद्दल सर्वच पक्षांनी विचार केला पाहिजे. आणि या प्रकार असे परत परत महाराष्ट्रामध्ये होत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. माझी जे तिथले लोक त्यांचं प्रोत्साहन देत आहेत त्यांनाही माझं सांगणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण तिथे आहात, आम्ही पण तेवढंच मानतो. समाजाचे सगळे घटक त्यांच्या संदर्भात आदरच व्यक्त करत असतात. अशा वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमुळे तुम्ही आहात तिकडे, बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही आहोत. अशा वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेवरती
जे कधी त्यांनी विचार असते तर त्यांनी मान्यच केलं नसतं. अशी गोष्ट जेव्हा आपण त्यांच्या कार्यक्रमात बोलतो त्याला कितपत राज्यघटनेचं आपण खरंच संरक्षण करत असतो याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं. ताई, दुसरीकडे पुण्यातनं देखील एक गंभीर घटना समोर आलेली आहे. ते म्हणजे दीप्ती मगर चौधरी यांनी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. कुठेतरी कायदा हा वैष्णवी अगवणे यांच्या वेळीच जर का स्ट्रिक्ट झाला असता तर आज पुन्हा एक दीप्ती ही आपल्याकडनं गेली नसती. ते मुळात कायद्याच्या बरोबर कुटुंबामध्ये जेव्हा ताण असह्य होतो, कुटुंबामध्ये छळ होतो, कुटुंबामध्ये आपल्याला परत आईवडिलांकडे जाता येणार नाही, मग अशा वेळेला सासरीच दिले तिथे मेली अशा पद्धतीने आपणच आत्महत्या करावी असा मनात स्त्रीचा विचार येतो. त्याला आम्ही सातत्याने हे सांगतो की अगदी उरळी कांचनपासून 25 किलोमीटरवरती आमचं स्त्री आधार केंद्राचं ऑफिस आहे. CP ऑफिसमध्ये तिथे जे पोलीस अधीक्षक आहेत ते या संदर्भामध्ये खूप संवेदनशील असे अधिकारी आहेत. मग अशा वेळेला वेगवेगळ्या समुपदेशन केंद्र जी आहेत महानगरपालिकांची, जिल्हा परिषदांची, आमच्यासारख्या संस्थांची, यांची मदत न घेता किंवा मैत्रिणींची मदत न घेता आत्महत्येचा किंवा अशा प्रकारचा स्वतःचं जीवन संपवण्याचा जेव्हा निर्णय महिला घेतात त्याला फार हे खेदकारक वाटतं की आपल्याला मदत करणारं कुणी नाही. तिच्यावरती असा असतो की ज्याच्यामुळे ती यासाठी प्रवृत्त होते. त्याच्यामध्ये आरोपींना अटक झालेली आहे. मी स्वतः पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्याशी बोललेली आहे. किती दिवसाची कस्टडी किंवा याच्याबद्दलची सगळी इन्व्हेस्टिगेशनवरती त्या गोष्टी अवलंबून आहेत. परंतु आधी तक्रार केली होती काय विचारलं तर त्याच्यावरती तिची आधी तक्रार नव्हती असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण जे लोक हे ऐकत असतील, जे मुलींचे आईवडील आहेत, तर मुलींनी थोडी जरी तक्रार केली या संदर्भामध्ये तर तुम्ही काउन्सिलिंग सेंटर्समध्ये किंवा कुटुंब संरक्षण कायद्याची मदत घेऊन पतीच्या बरोबर संवाद करून त्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा असं मला तुम्हाला सगळ्यांना अगदी विनंती करायची आहे. आणि ज्या सुशिक्षित मुली आहेत त्यांना मला असं वाटतं की त्यांना स्वतःचं आयुष्य त्यांनी संपवलं तर त्यांच्या आईवडिलांना परत मुलगी मिळणार नाही आणि त्यांच्या बाळाला आई परत मिळणार नाही. हा तरी विचार त्यांनी करून त्यांनी जीवनासाठी जगलंच पाहिजे असं माझं त्यांना कळकळीचं आवाहन आहे. पुढे एक राजकीय प्रश्न आहे. संजय राऊतांनी टीका केलेली आहे की जे शिंदे गट वंदनीय बाळासाहेबांचं जे नाव घेतात त्यांना तो मुळात अधिकार नाही आहे. त्यांचे वंदनीय मोदी जय शाह आहेत, जय शाह आहेत यांचं त्यांनी नाव घ्यायला हवं, कारण त्यांच्या सांगण्यावरूनच अनेक गोष्टी होत आहेत. आणि त्यामुळेच मुंबईच्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, यामध्ये पदरात जे काही पाडून घ्यायचं आहे ते त्यांनी घेतलं पाहिजे. आणि तेव्हा तर बाळासाहेबांचं नाव वंदनीय म्हणून लावण्याचा अधिकार नाही. मुळामध्ये बाळासाहेबांची कस्टडी कुठल्या एका व्यक्तीला मिळालेली नाही आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर ठेवायचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि शिंदे साहेबांनी पण स्वतःचं आयुष्य दीर्घकाळ बाळासाहेबांच्या बरोबर समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संजय राऊतांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली तर चांगलं राहील. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.